नमस्कार सिंह राशीच्या मंडळींनो, जुलै 2026मध्ये काही परिस्थितींमुळे तुम्हाला घरापासून दूर जावे लागू शकते. कारण या महिन्यात तुमच्या आयुष्यात 5 मोठ्या घटना घडण्याची शक्यता आहे. हा महिना अजिबात साधा समजू नका, कारण या महिन्यात या काळात 5 महत्त्वाचे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे तुमचे अनेक अपूर्ण स्वप्न जे आहेत ते पूर्ण होण्याचे योग आता निर्माण होत आहे. तुम्हाला सांगते, इतकेच नाही तर ज्या गोष्टी अनेक वर्षांत घडल्या नाही त्या देखील या जुलै महिन्यामध्ये घडू शकतात. तर सिंह राशी, जानेवारीपासून ते जूनपर्यंतचे 6 महिने कधी सुरू झाले आणि कधी संपले हे तुम्हाला कळालेच नसेल. कारण या काळाने तुम्हाला खूप रडवले, खूप संघर्ष करायला लावला. पैसा आला परंतु तो हातात टिकला नाही. आनंदाचे क्षण आले पण ते फार काही टिकले नाही. अनेक लोकांनी तुमचा फायदा घेतला, कारण तुमच्या लग्नस्थानी केतूचा प्रभाव होता. वर्षाच्या सुरुवातीपासूनच जेव्हा तुम्हाला कोणाच्या आधाराची गरज होती तेव्हा कोणीही तुमच्यासोबत नव्हते. प्रत्येक लढाई तुम्हाला एकट्यानेच लढावी लागली. गर्दीतही तुम्हाला एकटेपणाची जाणीव नक्कीच होत होती. मला सांगा, गेल्या 6 महिन्यात तुम्ही अशा अनेक गोष्टी केल्या का ज्या तुम्हाला अजिबात म्हणजे मुळीच करायच्याच नव्हत्या? ज्या व्यक्तीशी बोलायचे नव्हते तिच्याशी तुम्हाला बोलावे लागले. ज्या ठिकाणी जायचे नव्हते तिथे जावे लागले. काही नोकऱ्या किंवा कामे अशी करावी लागली की ज्यामध्ये तुम्हाला अजिबात रुची नव्हती. परंतु काय करणार, लग्नस्थानी तुम्हाला सांगते केतू आणि सप्तम भावात राहू असल्यामुळे तुम्हाला अशा परिस्थितींमध्ये अडकावे लागले ज्या तुम्हाला अजिबात म्हणजे मुळीच पसंत नव्हत्या. जे स्वीकारायचे नव्हते ते देखील तुम्हाला स्वीकारावे लागले आणि मनाला वारंवार त्यामुळे वेदना होत होत्या आणि तरीही ते तुम्हाला ते काम करावे लागत होते. परंतु आता जुलै 2026मध्ये तुमच्या आयुष्याची दिशा आता पूर्णपणे बदलू शकते आणि हा महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना, सिंह राशीच्या सर्व मंडळींना एकच विनंती करेन, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. आपला हा सकारात्मक प्रतिसाद मला अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यामुळे सबस्क्राईब करा. तर सिंह राशी, आपले अनेक जे अपूर्ण स्वप्न होते ना ते आता या महिन्यात पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या महिन्यात जर तुमच्याकडून एखादी छोटीशी चूक किंवा निष्काळजीपणा झाला तर त्याचे परिणाम अनेक वर्ष तुम्हाला भोगावे लागू शकतात. कारण केतूसोबत शुक्राचा संयोग होत आहे. त्यामुळे प्रत्येक निर्णय अत्यंत विचारपूर्वक नक्कीच घ्या. हा महिना आणि ही माहिती दोन्ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे या सर्व माहितीकडे पूर्णपणे लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका, कारण नंतर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. ही माहिती मी तुम्हाला आधीच देत आहे आणि तुम्हाला ही आधीच मिळाल्यामुळे तुमच्यासाठी हा जुलैचा महिना मी सांगते अधिकात अधिक चांगला ठरणार आहे. आता सविस्तर जाणून घेऊया की हा महिना तुमच्या प्रेम, संबंध, करिअर, आरोग्य, आर्थिक स्थिती तसेच कोर्ट कचेरी आणि कायदेशीर प्रकरणांच्या दृष्टीने कसा राहील. तर सिंह राशीच्या व्यक्तींनो, गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही जणू एखाद्या दलदलीत अडकल्यासारखे जीवन जगत होता. जितका बाहेर पडण्याचा तुम्ही प्रयत्न करत होता तितके तुम्ही अधिकच त्या अडचणींमध्ये सापडत होता. वर्षाच्या सुरुवातीपासूनच केतू तुमच्या राशीत असल्यामुळे संकट हे काही संपण्याचे नावच घेत नव्हते. तोपर्यंत दुसरे संकट एक संपत नाही तर दुसरं संकट तुमच्यासमोर उभे राहत होतं. एका समस्येतून तुम्ही मोठ्या प्रयत्नाने बाहेर पडताच दुसरी समस्या तुमच्यासमोर उभी राहत होती. पुन्हा संघर्ष, पुन्हा मेहनत, पुन्हा धावपळ, हे चक्र मात्र सतत सुरूच होतं. अनेकदा या संघर्षात तुमची शांतता, आनंद आणि काही स्वप्ने देखील हरवली. परंतु आता जुलै 2026चा हा महिना तुमच्यासाठी निर्णायक ठरणार आहे. कारण की 5 जुलैपासून शुक्र तुमच्या राशीत केतूजवळ येणार आहे. या ग्रहयोगामुळे तुमच्या जीवनाची दिशा, परिस्थिती आणि भविष्यातील वाटचाल बदलण्याची दाट शक्यता आहे. म्हणून या महिन्यात कोणती काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टींपासून सावध राहावे आणि कोणते निर्णय तुमच्यासाठी योग्य ठरतील हे तुम्हाला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. गेल्या 6 महिन्यात तुम्ही स्वतःच्या मनाला अनेकदा आवर घातला. आवडत्या गोष्टींचा तुम्ही त्याग केला. काहींनी प्रेमाचा त्याग केला, काहींनी घर सोडले, काहींनी नातेसंबंध गमावले, तर काहींच्या चेहऱ्यावरील हास्य देखील हरवले. कोणाची नोकरी गेली, कोणाचा व्यवसाय अडचणीत आला, तर कोणाची संपत्ती किंवा मौल्यवान गोष्टी हातातून निघून गेल्या. केतूचा प्रभाव तुमच्याकडून त्याग करून घेत होता.
परंतु आता तुम्ही केलेल्या प्रत्येक त्यागाचं फळ मिळण्याची वेळ जवळ आलेली आहे. या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक विषयावर तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे आणि शेवटी असा एक प्रभावी उपाय तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे, जो तुम्हाला अनेक वर्षांपासून जो तुम्हाला मानसिक त्रास होत होता, अस्वस्थता होती, भीती, चिंता, आयुष्यातील मंद गती आणि पैशांची जी आर्थिक समस्या होती, त्या सर्वांपासून तुम्हाला नक्कीच मदत करणारे हा उपाय जरूर ऐका. मी तो शेवटच्या व्हिडिओच्या शेवटी तो उपाय मी तुमच्यासाठी सांगितला, अगदी महत्त्वपूर्ण आहे. सिंह राशीच्या व्यक्तींनो, प्रथम तुमच्या केतूच्या प्रभावाबद्दल बोलू तर केतू तुमच्या राशीत आल्यानंतर तुम्हाला खूप एकटेपणाची जाणीव झाली असेल. आपल्या माणसांची साथ देखील तुम्हाला मिळत नव्हती. जीवनसाथी तुमच्या भावना काही समजून घेत नव्हता. अनेक रात्र अशा गेल्या की जेव्हा मन भरून आलं आणि डोळ्यातून अश्रू देखील वाहिलेलेत. तुम्हाला असे वाटत होते की आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आता हातातून निसटत आहे. मग ती नाती असो, माणसं असो, पैसा असो, संपत्ती, सर्व काही दूर जात असल्याची भावना तुमच्या मनात निर्माण झाली होती. गर्दीत असूनही तुम्हाला मात्र सतत एकटे अनुभव येत होते. हळूहळू तुम्ही स्वतःलाच इतरांपासून दूर ठेवू लागलात आणि हा सर्व केतूचा मानसिक प्रभाव तुमच्यावरती होत होता. त्यामुळे तुमच्या जीवनात अशा प्रकारच्या घटना ह्या सतत घडत होत्या. लक्षात ठेवा, जेव्हा केतू लग्नस्थानी असतो तेव्हा अशा प्रकारची परिस्थिती तो निर्माण करत असतो. कधी कधी तुम्हाला स्वतःवर शंका येत होती, मी बरोबर आहे का की चूक? जिथे तुमची काही चूक नव्हती तिथेही तुम्ही स्वतःलाच दोष देत होता. इतरांच्या चुका देखील तुम्ही स्वतःच्या माथेच घेत होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून सिंह राशीच्या व्यक्तींसोबत हेच सतत घडत होतं. आणि आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर शनी अष्टम भावात असल्यामुळे सर्दी, पडसे किंवा ताप आला तरी तो लवकर काही बरा होत नव्हता. औषध घेतल्यानंतरही त्याचा अपेक्षित परिणाम तुम्हाला दिसत नव्हता. एखादी दुखापत झाली तर जखम भरून यायला देखील तुम्हाला बराच वेळ लागत होता. शरीराची रिकव्हरी व्हायला देखील ती रिकव्हरी देखील संथ गतीने होत होती. मात्र तुम्हाला सांगते, आता 5 जुलैपासून शुक्र केतूसोबत तुमच्या राशीत प्रवेश करेल. त्यामुळे केतूचे नकारात्मक परिणाम जे तुम्हाला मिळत होते ते आता हळूहळू कमी होऊ लागतील. आत्तापर्यंत जाणवणारा तुम्हाला एकटेपणा, स्वतःला दोष देण्याची प्रवृत्ती आणि आत्मविश्वासाचा अभाव देखील आता कमी होईल. शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्यात पुन्हा आत्मविश्वास वाढू लागेल. तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनेल, तुमचे आकर्षण वाढेल आणि समाजातील प्रतिमा अधिक चांगली नक्कीच होणार आहे. जे लोक काही काळ तुमच्यापासून दूर गेले होते ते पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. त्याचबरोबर काही नवीन आणि चांगली माणसे देखील तुमच्याशी या महिन्यामध्ये जोडली जाऊ शकतात. आत्मविश्वासाचा अभाव, सततची चिंता, रात्री झोप न लागण्यास कारणीभूत असलेला मानसिक ताण तुम्हाला सांगते आता हळूहळू कमी होऊ लागेल. जीवनसाथी जो आत्तापर्यंत तुमच्या भावना समजून घेत नव्हता तो आता तुमच्या भावनांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेईल. ज्याने तुमची किंमत केली नव्हती ते देखील आता तुमची कदर करू लागतील. तथापि शुक्राचा स्वभाव चंचल असल्यामुळे थोडी सावधगिरी आवश्यक आहे. शुक्र केतूसोबत लग्नस्थानी आल्यामुळे मन अस्थिर होऊ शकते. चुकीच्या व्यक्तीकडे किंवा आरोग्य नातेसंबंधांकडे आकर्षित होण्याची शक्यता जास्त आहे. सप्तम भावातील राहूमुळे एखाद्या विषारी नात्यात अडकण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे भावनांवरती नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे असेल. तसेच सप्तम भावाचा स्वामी शनी असून तो सध्या अष्टम भावात भ्रमण करत आहे. 27 जुलैपासून शनी वक्री होणार असल्यामुळे त्याचा प्रेमसंबंध किंवा वैवाहिक जीवनावर देखील तुम्हाला परिणाम जाणवू शकतो. जीवनसाथीसोबत किरकोळ कारणांवरून मतभेद होऊ शकतात. एकमेकांच्या भावना समजून घेण्यात अडचणी येऊ शकतात. जीवनसाथीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष तुम्हाला द्यावे लागणार. मानसिक ताण, मायग्रेन, सांधेदुखी किंवा पाठदुखी यांसारख्या समस्या जाणवू शकतात. करिअरच्या दृष्टीने मात्र हा काळ सकारात्मक राहील. करिअरचा कारक शुक्र लग्नस्थानी असून कर्मभावातील मंगळामुळे करिअरमध्ये स्थिरता नक्कीच येणार आहे. नवीन नोकरीची संधी येईल. नवीन व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. जर तुम्ही मुलाखती देत असाल तर तो पूर्णपणे आत्मविश्वासाने द्याल. प्रामाणिकपणे मेहनत केली तर यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. गेल्या काही महिन्यात ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचे होते तिथे पोहोचण्यात अडथळे येत होते, परंतु आता तुमच्या मेहनतीला योग्य दिशा नक्कीच मिळणार आहे आणि अपेक्षित यश मिळाल्याचे योग आता निर्माण होत आहे. मात्र संधी समोर आली तर ती दुर्लक्षित करू नका. शनी आणि केतूच्या प्रभावामुळे आळस वाढू शकतो. त्यामुळे आजचे काम उद्यावरती मात्र ढकलू नका. प्रत्येक संधीचा योग्य वेळी योग्य फायदा जरूर घ्या.
आता बुध ग्रहाबद्दल बोलूया तर 7 जुलैपासून बुध वक्री होणार आहे आणि तो उत्पन्नाच्या भावात भ्रमण करेल. त्यामुळे आर्थिक बाबतीत अधिक विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. पैसा मिळवण्यासाठी अधिक मेहनत आणि बुद्धीचा वापर करावा लागेल. मानसिक ताण वाढू शकतो आणि कामाचा बौद्धिक ताणही अधिक जाणवू शकतो. त्यामुळे आर्थिक नियोजन आणि खर्चावर विशेष नियंत्रण ठेवणे या महिन्यात तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढू शकतात. 7 जुलैपासून बुध वक्री होत असल्यामुळे अनेक कामांमध्ये विलंब जाणवू शकतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. मानसिक ताण वाढू शकतो आणि डोकेदुखीचा त्रास देखील जाणवू शकतो. आर्थिक व्यवहारांमध्ये विशेषतः अडकलेले पैसे मिळवताना किंवा पैसे काढताना काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे संयम आणि नियोजन आवश्यक असणार आहे. तर सिंह राशीच्या मंडळींनो, हा महिना अधिकाधिक चांगला आणि प्रभावी जाण्यासाठी काही मी उपाय सांगत आहे, ते उपाय जरूर करा. त्याचा तुम्हाला नक्कीच जबरदस्त फायदा होईल. तर बुध ग्रहाचा शुभ प्रभाव मिळवण्यासाठी प्रत्येक बुधवारी भगवान गणेशाच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना दुर्वा आणि मोतीचूरचे लाडू अर्पण करा. हा उपाय नियमित केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. आता सूर्याबद्दल बोलूया तर सूर्य हा तुमच्या राशीचा स्वामी असून या महिन्यात तो उच्चस्थ गुरुसोबत युती करणार आहे. हा योग खर्च, परदेश प्रवास, परदेशाशी संबंधित कामांच्या भावात तयार होत आहे. जे लोक परदेशात नोकरी करत आहेत, परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा बाळगतात, व्यवसाय सुरू करू इच्छितात, बहुराष्ट्रीय कंपनीसोबत काम करू इच्छितात किंवा पदोन्नतीची वाट पाहत आहे, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरू शकतो. परदेशाशी संबंधित अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. पासपोर्ट, व्हिसा किंवा इतर कागदपत्रांशी संबंधित अडथळे दूर होऊ शकतात. नोकरीत पदोन्नती मिळण्याचेही चांगले योग या महिन्यामध्ये आहे. वडिलांसोबतचे संबंध सुधारतील. कुटुंबातील बिघडलेले संबंध पुन्हा जुळू शकतात. या महिन्यात खर्च वाढू शकतो, पण तो योग्य कारणांसाठी होईल. करिअर, कुटुंब आणि स्वतःच्या प्रगतीसाठी तुम्ही खर्च कराल. स्वतःवर खर्च करणे ही चांगली गोष्ट आहे, मात्र बजेटचे नियोजन करूनच खर्च करा, कारण या काळात अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. शिक्षणाच्या दृष्टीने हा काळ सकारात्मक आहे. गुरु आणि सूर्याचा प्रभाव विद्यार्थ्यांसाठी अनुकूल राहील. परीक्षेची तयारी पूर्ण ठेवा. तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. अभ्यासात प्रगती होईल आणि करिअरमध्ये देखील पुढे जाण्याची संधी मिळेल. तर सिंह राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही नेहमी इतरांच्या मदतीसाठी धावून जातात. अनेकांच्या आयुष्यात तुम्ही सकारात्मक बदल घडवून आणतात. आपल्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि जवळच्या लोकांसाठी तुम्ही वेळ, पैसा आणि प्रेम दिले, परंतु अनेकदा त्या बदल्यात तुम्हाला अपेक्षित प्रेम, आदर किंवा साथ मिळाली नाही. ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम केले त्यांनी तितकीच कदर तुमची केली नाही. ज्यांच्यासाठी तुम्ही वेळ दिला तेच तुमच्यासाठी आता वेळ काढू शकले नाहीत. कधीकधी मित्रांसाठी किंवा जवळच्या व्यक्तींसाठी तुम्ही खूप काही करून देखील तुमच्या योगदानाची दखल घेतली गेली नाही. उलट त्यांच्यावर एखादी अडचण आली तर त्याचा दोषही तुमच्यावर टाकण्यात आला. हे फक्त मित्रांपुरता मर्यादित नाही, तर हे नातेवाईक, शेजारी किंवा इतर जवळच्या व्यक्तींबाबत देखील तुमच्यासोबत घडले असल्याची शक्यता आहे. आता मात्र वेळ बदलते आहे. या महिन्यात इतरांसाठी जगण्यापेक्षा स्वतःसाठी जगायला सुरुवात करा. लग्नस्थानी शुक्र असल्यामुळे स्वतःचा आनंद, स्वतःच्या इच्छा यांना प्राधान्य दिल्यास अधिक चांगले परिणाम तुम्हाला नक्कीच मिळतील. तुम्हाला जे आवडते ते करा. आवडणारे अन्न खा, आवडणाऱ्या गोष्टी करा, छंद जोपासा. ज्या व्यक्तींशी बोलण्याने आनंद मिळतो त्यांच्याशी संवाद साधा. ज्या ठिकाणी फिरायला आवडते तिथे जा. स्वतःच्या भावना आहे ना दडपून ठेवू नका, कारण सतत मन मारून जगल्यास करिअर, वैयक्तिक जीवन आणि इतर अडचणींमधून बाहेर पडणे कठीण होऊ शकते. मात्र एवढं सांगेल, खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. कोर्ट कचेरी, कायदेशीर प्रकरणे आणि शत्रूंच्या बाबतीत विशेष सावध राहा. गेल्या काही महिन्यांपासून अचानक आरोग्य बिघडणे, किरकोळ आजार, अचानक अडथळे निर्माण होणे असे अनुभव तुम्हाला आले असतील. तसेच काही विरोधक किंवा शत्रू तुमच्या कामात अडथळे आणू शकतात. न्यायालयीन प्रकरणे सुरू असतील तर त्यामध्ये कोणताही निष्काळजीपणा करू नका. प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करा. कोणत्याही प्रकारचा विलंब टाळा. मी बुध ग्रहासाठी उपाय तुम्हाला आधीच सांगितलेला आहे, त्यामुळे बुधाचा उपाय केल्याने केतूचे सकारात्मक परिणाम नक्कीच मिळतात. त्यामुळे भगवान गणेशाची उपासना जरूर करा. त्याच्यामुळे तुम्हाला विशेष लाभ मिळतील. याशिवाय शुक्रासाठी तुम्हाला एक छोटा उपाय सांगते. शक्य असल्यास चांदीची साखळी
किंवा चांदीची अंगठी किंवा कोणतेही चांदीचे दागिने नियमितपणे परिधान करा. एकूणच तुम्हाला सांगते, सिंह राशी जुलै 2026चा हा महिना सिंह राशीसाठी सकारात्मक आणि प्रगतिकारक ठरण्याची शक्यता आहे. फक्त सांगितलेल्या सावधगिरी बाळगा, खर्चावर नियंत्रण ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय नक्कीच घ्या. तर मंडळींनो, जुलैचा हा महिना सिंह राशीसाठी आयुष्याला नवीन दिशा देणारा ठरू शकतो. परंतु लक्षात ठेवा, योग्य वेळी घेतलेला एक निर्णय तुमचे भविष्य बदलू शकतो. तर एक छोटीशी चूक मोठी संधी हातातून जाऊ शकते. म्हणून या महिन्यामध्ये संयम ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सांगितलेल्या सावधगिरीचे नक्कीच पालन करा. कारण यावेळी नशीबही त्यांचीच साथ देणार, जे योग्य वेळी योग्य पाऊल उचलतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात एक अशी घटना घडू शकते जी तुमच्या आयुष्याचा पुढचा अध्याय पूर्णपणे बदलवून टाकेल. ती घटना नेमकी काय असेल हे फक्त काळच ठरवेल. तर तुम्हाला सांगते, आजची माहिती इथेच समाप्त होते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मंडळींनो, एकदा लाईक नक्कीच करा. आणि होय, असंच महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावं आणि पोहोचण्यासाठी सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा. कारण आपला हा सकारात्मक प्रतिसाद मला प्रोत्साहन देतो अशीच सत्य भविष्यवाणी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसोबत. धन्यवाद.